रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मेनोपॉज आल्यानंतर म्हणजे मासिक पाळी आपली बंद झाल्यानंतर स्त्रियांमध्ये अस्वस्थपणा किंवा शरीराला गरम फार होणं, उष्णतेचा त्रास होणं, चिडचिड स्वभाव होणं, या गोष्टी उद्भवतात. काय कारण असावं याला आणि त्याच्यासाठी उपाययोजना काय करायची? तर मेन मुद्दा हा आहे, लक्षात ठेवा. ज्या वेळेला तुमचा हा प्रॉब्लेम क्रिएट होतो तेव्हा काय होतं ते अगोदर सांगतो मी. की मेनोपॉज आल्यानंतर ओरी ही तिथून पुढे नॉन फंक्शनल होते. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तयार होणारे जे इस्ट्रोजिन हार्मोन आहे, लक्षात ठेवा, हा इस्ट्रोजिन हार्मोन सिक्रिशन कमी होतं. कमी होतं म्हणजे जवळजवळ होतच नाही. आणि परिणाम असा होतो की त्यामुळं इस्ट्रोजिनची लेवल ही कमी होत जाते. आता वास्तविक पाहता दोन हार्मोन आहेत, फिमेल प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजिन. मग इस्ट्रोजिनची पातळी कमी झाल्यामुळं परिणाम असा होतो, लक्षात ठेवा, लगेच थोड्याशा गोष्टीनं राग येणं, हार्मोनल इम्बॅलन्स थोडक्यामध्ये अशा स्त्रियांमध्ये होतो. आणि मग घरामध्ये सुनबाई वगैरे जर असतील तर तिची काही चूक नसताना तिला बोलणं किंवा विनाकारण तिच्यावरती चिडचिड करणं, ही सत्य परिस्थिती घराघरात जी आहे ती मी सांगतोय, लक्षात ठेवा. बरं, ती स्त्री ही मुद्दाम करते असं अजिबात नाही. हार्मोन शास्त्रीय कारण त्याचं काय ते मी सांगायला. मग त्याने बरेच दोष उद्भवतात इस्ट्रोजिनची लेवल कमी झाल्यामुळं. आणि ही इस्ट्रोजिनची लेवल कमी झाल्यामुळं वेगवेगळे त्रास तुम्हाला होतात. त्याच्यामुळं इस्ट्रोजिनची लेवल आपल्या शरीरामधली वाढली पाहिजे. मग आपण कुठले कुठले पदार्थ खाल्ले पाहिजेत या महत्वाच्या गोष्टी. एक म्हणजे जेवण करताना कच्चा लसूण 1-2 पाकळी खाणं आवश्यक. त्यानंतर जवस, ज्याला आपण अलसी म्हणतो किंवा ज्याला आपण फ्लॅक्स सीड म्हणतो, आंबाडीचे बीज ज्याला म्हणतो ते फ्लॅक्स सीड अर्धा चमचा पाण्यात रात्री भिजत ठेवले आणि सकाळी सकाळी ते चावून खाल्ले तर हा प्रॉब्लेम तुमचा दूर होतो. कोणतेही 1-2 उपाय करा, लक्षात ठेवा. किंवा तीळ जर हे तुम्ही चावून खाल्ले सकाळी सकाळी तरीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. हे असे पदार्थ मी सांगायला लागलोय की लक्षात ठेवा, ज्याच्या साहाय्याने तुमच्या शरीरामध्ये इस्ट्रोजिनचं प्रमाण वाढू शकेल. बडीशेप आहे, जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणं. तुम्हाला आवश्यक असणारे जे पदार्थ आहेत की जे इस्ट्रोजिन वाढवतील असे पदार्थ मी सांगतो. यापैकी कुठलाही 1-2 उपाय किंवा तिळाचं तेल, लक्षात ठेवा, किंवा सूर्यफूल हे जरी तुम्ही खाल्लं तरीही भरपूर त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. असे अनेक पदार्थाच्या बरोबर व्हिटॅमिन B2 आणि B6 असणारे पदार्थ किंवा सर्व व्हिटॅमिन एकत्रित असलेली सिरप मिळतो. तो सिरप 1 चमचा तुम्ही घेणं किंवा 2 चमचे सायंकाळी झोपताना आवश्यक आहे. व उन्हामध्ये प्रकाशामध्ये जाणं हे आवश्यक आहे सकाळी सकाळी. कारण नॅचरल जे
डी जीवनसत्व आहे आपणाला, ते सूर्यप्रकाशापासून मिळतं. हा मध्ये करण्यासाठी उपाय लक्षात ठेवा, अगदी योग्य उपाय आहे. आणखीन बरेच पदार्थ आहेत, ते मी पुढे सांगतो. दररोजच्या दररोज जर समजा तुम्ही रात्री पाण्यात 3 बदाम भिजत घालून शेंगदाणे त्याच्याबरोबर थोडेसे भिजत घालून जर ते सकाळी सकाळी चावून खाल्ले, तरी बी तुमची इस्ट्रोजिन लेवल व्यवस्थित राहते. नसेल अक्रोड, पुन्हा काजू, हे जे पदार्थ, पिस्ता, हे जे पदार्थ सांगतोय मी, हे सर्व पदार्थ लक्षात ठेवा, तुमचे इस्ट्रोजिन वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतील. आणि तुमच्या अंगामध्ये निर्माण होणारी उष्णता किंवा काय काय वेळेला अशा मेनोपॉज असलेल्या स्त्रियांमध्ये काय होतं, रात्रीच अचानक गरम व्हायला सुरुवात होते, घाम येतो, घाबरून जातात सर्वजण. वास्तविक पाहता ही डिफिशियन्सी कशामुळं, कुठल्या पदार्थामुळे ही डिफिशियन्सी येते ते तुम्ही जाणूनच घेत नाही. आणि ते हार्मोन्स कमी झाल्यामुळं, ते हार्मोन असणारं, हार्मोन रिच फूड, इस्ट्रोजन हार्मोन असलेलं फूड खाणं किंवा स्पायसी फूड अवॉइड करणं, कारण तिथून पुढे सण होत नाही. तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तर तिथून पुढे सण होत नाही, लक्षात ठेवा. हे जर रेग्युलर तुम्ही केलं आणि सकाळी सकाळी श्वास रोखून धरणे आणि प्राणायाम मस्ट आहे, हा व्यायाम मस्ट आहे. प्राणायाम, तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं नसेल तर प्राणायाम, आलं का लक्षात? एका नाकाने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकाने सोडायचा, किंवा ओंकार, ओ, हे ओंकार 5 वेळा करणं अतिशय गरजेचं आहे. जे नैसर्गिक पदार्थ आहेत, कुठल्याही प्रकारची टॅबलेट्स न घेता तुम्ही रिकवर कसे होचाल हे मी सांगितलं. झालेली सेवा, भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. विठ्ठला 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 विठ्ठला.